गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आरोग्य भरती 2026 यामधील जे पद आहे आरोग्य सेवक हेल्थ वर्कर यांचं जे सेवा प्रवेश नियम आलेले आहेत, जो GR प्रसिद्ध झालेला आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। जे नवीन अपडेट आलेले आहे ती पाहण्यापूर्वी अकॅडमीमध्ये नवीन वर्षानिमित्त बॅचेस सुरू होत आहेत। यामध्ये स्वच्छता निरीक्षक, आरोग्य सेवक, MPW, आरोग्य पर्यवेक्षक आहे आणि आरोग्य निरीक्षक यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे। ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत। तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल होणार आहेत। तर ही बॅच जॉईन करण्याकरिता 8010457760 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। ओके, अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे। तर आपला जास्त वेळ न घेता आपण जे अपडेट आलेला आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। यामध्ये बघा, जो महाराष्ट्र शासन राजपत्र GR गव्हर्नमेंट रिझोल्युशन ग्रामविकास विभागांतर्गत प्रसिद्ध झालेला आहे। तर यामध्ये त्यांनी नमूद केलेले आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमांतर्गत जे पदे भरली जातात, जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत। हे नियम कलम 274 पोट कलम 3 द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। कधीचा आहे GR, एक वेळेस तुम्ही लक्ष द्या, 17 डिसेंबर 2025। ओके, मुंबई या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे मंत्रालयामधनं 17 डिसेंबर 2025। परत एकदा मी सांगतोय। त्यानंतर पुढे बघूया आपण या नियमांना वरच्या जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम सुधारणा नियम 2025 असे संबोधण्यात येणार आहे, असं म्हटलं जाणार आहे। सदर नियम हे शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील, म्हणजे 17 डिसेंबर 2025 पासून हे अंमलात येणार आहेत। कोणासाठी आहेत? आरोग्य सेवक। बघा आता पुढे, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील परिशिष्ट 5 मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग 3 गट क आरोग्य श्रेणी 3 मधील अनुक्रमांक 1 येथील आरोग्य कर्मचारी नोंदीनुसार स्तंभ क्रमांक 4 मध्ये नियुक्तीसाठी पात्रता, त्याची पद्धती, परीक्षा पद्धत या शीर्षकाखाली प्रचलित नियमानुसार पुढील सुधारित नियम करण्यात येत आहेत। आरोग्य सेवक पुरुष पदावर यापैकी एक प्रकारे नेमणूक केली जाणार आहे। आता काय दिलेलं आहे शेवटपर्यंत बघा, जे विद्यार्थी शेवटपर्यंत बघणार आहेत त्यांना अजिबात कमेंट करण्याची आवश्यकता सुद्धा राहणार नाही। मग यामध्ये दिलेलं आहे 4ब नुसार जिल्हा परिषद सेवेतील गट परिचर, जे आता सध्या शिपाई आहेत, परिचर म्हणजे शिपाई वर्ग 4 मध्ये पद धारण करणारे, तसेच सदर पदावर 3 वर्षापेक्षा कमी नसेल त्यांची सेवा किती असणं गरजेचं आहे? 3 वर्ष। आता डिपार्टमेंटची बघतोय आपण, नंतर सरळ सेवेची डायरेक्टची नंतर बघणार आहे। पात्रता आणि सेवा ज्येष्ठता अधीन खालील निकष पूर्ण करणारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने, म्हणजेच विज्ञान या विषयासह 12वीला विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा किंवा समतुल्य अर्हता धारण करणारा उमेदवार, परंतु असे की सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्यापासून झालेल्या दिनांकापूर्वी जिल्हा परिषद सेवेत असलेले गट परिचर पद धारण करणारे किंवा 3 वर्ष नियमित सेवा करणाऱ्या ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा व्यक्ती देखील ज्येष्ठतेच्या अधीन राहून सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षासाठी पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहेत। परत म्हटलेला यांनी अशा पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात आलेला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष आणि शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये पुढील प्रमाणे यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील। आता हे बघितलं आपण डिपार्टमेंटल। ओके, त्यानंतर किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा ओपन करिता 38 आणि आरक्षित वर्गाकरिता 43 वर्ष वयोमर्यादा। किमान शैक्षणिक अर्हता एक वेळेस बघून घ्या, विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, तसेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाचा जो 12 महिन्याचा मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम आहे, कुठल्याही संस्थेतनं, खाजगी संस्थेतनं जरी झाला असेल तरी तुम्हाला चालणार आहे।
त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष हा पदोन्नती आणि नामनिर्देशनाचा रेशो 25-75 म्हणजे पदोन्नती 25% होणार आहे. 100 जागा रिक्त असतील तर 25 जागा पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनने भरले जाणार आहे डिपार्टमेंटल. आणि नामनिर्देशन डायरेक्टली सरळ सेवेमार्फत 75 जागा 75%. ओके, हे लक्षात आलं असेल तुमच्या. पुढे बघूया. आरोग्य सेवक पुरुष या पदावरील पदोन्नती आणि नामनिर्देशन यांचं आपल्याला बघितलेलं आहे. त्यानंतर बघायचं आहे या ठिकाणी आरोग्य सेवक पुरुष या पदावर नियुक्त व्यक्तीने विभागीय परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल किंवा ती परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. जिथे लागू असेल तिथे त्या बाबतीत नियमानुसार ती परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. ओके. त्यानंतर पदोन्नतीने आरोग्य सेवा पुरुष पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा, मराठी भाषा दोन्ही भाषा परीक्षे संदर्भात शासनाने वेळोवेळी नियमानुसार मराठी आणि हिंदी भाषेकरिता अगोदरच उत्तीर्ण केलेली असेल अथवा त्यामधून सूट मिळालेली असेल अथवा पदोन्नतीस पात्र होणार नाहीत. आरोग्य सेवक पुरुष या पदावर नामनिर्देशनाने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी मराठी भाषा वेळोवेळी जे नियम केलेले आहेत त्यानुसार उत्तीर्ण होणे गरजेचं आहे असं यामध्ये नमूद केलेलं आहे. पुढे जाऊया आपण आता सरळ सेवा परीक्षेकडे. तेच परत त्यांनी एकच विधान परत दिलेलं आहे, काय हरकत नाही. सुभाष शिंगळे शासनाचे उपसचिव आहेत. आता सदर पदाकरिता जे 12वी सायन्स आहेत, ग्रॅज्युएट 12वी सायन्स मेल उमेदवार फॉर्म भरण्याकरिता पात्र ठरणार आहेत. आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे MPW चा 12 महिन्याचा तुमचा कोर्स असेल तर ठीक, नसेल तर तुम्हाला 3 संधीमध्ये उत्तीर्ण करता येणार आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला सगळं. मग काय, आरोग्य सेवक पुरुष या पदावर नामनिर्देशनाने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणकार्हता प्रमाणपत्र संदर्भात म्हणजे MSCIT प्रमाणपत्र धारण करणे गरजेचं आहे. ओके. विहित मुदतीत, तसेच त्याचे जर नसेल तर वार्षिक वेतनवाढ किंवा वरिष्ठ पदावर पदोन्नती होणार नाही त्यांची. आरोग्य सेवक पुरुष या नामनिर्देशनाने नेमणुकीसाठी शिफारस केलेल्या व्यक्तीने नागरी सेवा लहान कुटुंबात प्रतिज्ञापत्र म्हणजे 2पेक्षा अधिक तुमच्याकडे 2पेक्षा अधिक अपत्य असेल संबंधित पदावर तुम्हाला नियुक्त दिलं जाणार नाही. त्यासोबत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी नियुक्तीनंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले जे आदेश निर्णय आहेत त्या अटी आणि शर्ती त्यांना लागू राहणार आहेत कर्मचाऱ्याला, शासकीय कर्मचाऱ्याला. ओके. अजून काय बघायचं राहिले का या ठिकाणी, नामनिर्देशनाने नियुक्त करणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा मुलांसाठी सुद्धा मी सांगितलेलं आहे. त्याकरिता आपल्याकडे आरोग्य विभाग भरती, आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक आणि MPW याच्या वेगळ्या बॅचेस तांत्रिक विषयासहित आहेत. तर यामध्ये ऑनलाईन बॅच आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. नवीन वर्षाकरिता आपण ऑफर देत आहोत 2000 रुपयामध्ये 6 मंथ करिता. तर यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सीरीज, बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत. बॅच जॉईन करण्याकरिता 8010457760 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करा, बॅचला जॉईन व्हा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. अजून जर काही प्रश्न राहिले असतील तुमचे मिळायचे तर कमेंट करू शकता. कमेंटला आन्सर दिलं जाणार आहे. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं अभ्यासाला लागायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.